धुळे शहरातील दत्त मंदिर चौक भागातील श्री राजेश्वर नगर सर्वे नंबर 54/1 मधील मोकळ्या जागेचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सदर कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यसम्राट आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार अनिल अण्णा गोटे, युवा नेते तेजस अप्पा गोटे, दिलीप बाळासाहेब साळुंखे, सुनील तात्या नेरकर, ॲडव्होकेट अमित दुसाने, संजय बोरसे, प्रशांत बदाने, अमोल सुरवंशी आदी सर्वच पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी सांगितले की या प्रकारे अनेक विकास कामे धुळे शहरात भाजपा माध्यमातून करण्यात येणार आहे। तरी यासाठी नागरिकांनी भाजपाच्या एक हाती सत्ता द्यावी व सध्या या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना मतदान करावे, तसेच भ्रष्टाचारींना थारा देऊ नका व बीजेपीच्या उमेदवारांनाच मतदान करा, असे यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी सांगितले। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही तर धुळ्यामध्ये आपल्याकडे फक्त तुझी बाजरी पिकली, माझा गहू बदला करून घे, याच्या पलीकडे धुळ्यामध्ये खऱ्या अर्थाने कुठल्याच अशा गोष्टी झालेल्या नाहीत। बरं, तुमच्या या प्रभागाचं म्हणायचं म्हटलं तर या प्रभागामध्ये 15 वर्षापासून कुठलंच खऱ्या अर्थाने काम झालेलं नाही। इथे 15 वर्षापासून जे नगरसेवक आले त्यांनी फक्त गोळ्याच मारल्या। त्याला कारण आहे, ते मतदान घेताना तुम्हाला पैसे वाटतात आणि आपण 500 रुपयामध्ये, म्हणजे 500 रुपयाचा हिशोब बघितला तर मॅक्स टू मॅक्स 27 पैसे पर डे पडतं आणि 27 पैशामध्ये आपले मतं विकले जातात आणि मग जे मतं विकत घेतात ते तुमचे कामं नाही करणार। हा सरळ हिशोब आहे, कारण ज्याला पैसा टाकायचा तो पैसा काढणार आहे। त्याच्यामुळे तुमचे जर तुमचे पैसे देऊन जर मतदान ज्यांनी केलं असेल किंवा ज्यांनी घेतला असेल तो तुमचे कामं करणार नाही। आणि अण्णासाहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर तुम्ही माझे उमेदवार म्हणजे अण्णांनी दिलेले उमेदवार निवडून दिले, ते समजा ते पैसे खर्च करणार नाही, कारण त्यांना पैसेही खायचे नाहीये। त्यांच्यातला एकही उमेदवार कॉन्ट्रॅक्टर राहणार नाहीये, त्यांच्यातला एकही उमेदवार असा राहणार नाहीये की जो नगरपालिकेचं काम घेईल, टेंडर घेईल आणि त्यातनं पैसे खाईल। अण्णासाहेबांचा का जो इथे नगरसेवक दिले जाईल 3 नंबर वार्डात, तो काम करणाराच असेल, त्याला तुमच्या सर्वसामान्य मधलाच असेल, त्याच्यावर कुठलाच वाईट लेबल नसेल, तो पूर्वी कधी नगरसेवक राहिलेला नसेल। त्याच्यामुळे तुम्ही तो विचार करा, अण्णासाहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून द्या। आपल्याकडे आणखी मोठा प्रॉब्लेम आहे, आपण बाहेरचे नगरसेवक निवडून देतो, पुन्हा तेच चेहरे निवडून देतो। त्याच्या परिणामी काय होतं, गेल्या 15 वर्षापासून आपल्या भागात रस्ते नाही आहे, सांडपाण्याचा निचार होण्यासाठी गटारी, पाणी 8 ते 10 दिवसांनी येते, पथदिवे कधी चालू असतात कधी बंद असतात। ही जी सर्व परिस्थिती निर्माण झाली आहे यालाही आपण कुठेतरी स्वतः हातभार लावलेला आहे आणि हीच परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून आमदार अनिल अण्णा गोटे यांनी निश्चय केला आहे की पालिकेत नवीन चेहरे द्यायचे। आता आपल्या भागात राष्ट्रवादी असो, सेना असो, काँग्रेस असो, एक विचार करा, हे निवडून दिल्यापासून कधी तुमच्या दारात आले का? कधी तुमच्या समस्या जाणून घेतल्या आहेत का? तुमच्या इथे पाणी येतं का? रस्ते आहेत का? गटारी आहेत का? हे कधी विचारायला आलेत का? पण आता 5 वर्ष पूर्ण झाले आणि आता ते मतांची भीक मागायला तुमच्या दारात येणार आहे। माझं म्हणणं आहे आपल्याला, त्यांना येऊ द्या दारात, त्यांना प्रश्न विचारा, तू काय केलं आमच्या इथे, आमच्या सुखसुविधांसाठी काय केलं तू? त्यांनी केवळ पालिकेत निवडून गेल्यापासून पालिकेत केवळ ठेकेदारी केली, गुंडगिरी निर्माण केली, दहशत निर्माण करण्याचं काम केलं, या व्यतिरिक्त यांनी काही केलं नाही। आमदार अनिल अण्णा गोटे यांना वर्षाला 2 कोटी रुपये निधी येतो, त्या 2 कोटी रुपयात ते इतकं सूक्ष्म नियोजन करतात। आता मागच्या टर्मला शिट्टीच्या वेळेस आपण अण्णांना भरघोस मतांनी निवडून दिलं,
त्यावेळेस 5 वर्ष आमदार अनिल अण्णा गोटे यांनी एक निश्चय केला, मागे त्याला पिण्याची पाईपलाईन आणि मागे त्याला विद्युत पोल आणि पथदिवे. संबंध 5 वर्ष हा उपक्रम राबवला आपल्या भागात, शहरात अनेक ठिकाणी मागे त्याला पिण्याच्या पाईपलाईन दिल्या, पोल दिले. आणि या टर्मला त्याच 2 कोटी रुपयाच्या निधीमध्ये अण्णांनी निश्चय केला, शहरातील देवपुरातील जेवढाही ओपन स्पेस आहे त्यांना बंदिस्त करायचं, तिथे चॅनल वॉल कंपाऊंड करायचं, तिथं 20-20 फुटाची वृक्ष द्यायची, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकं द्यायचे, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी लावायची, तरुणांसाठी ओपन जिम लावायची. त्याची जी किंमत ही तुम्ही अदा केलेली असते, कारण 33% ज्यावेळेला एन ए करतात त्यावेळेस 33% जागा ही रस्ते ओपन स्पेस यासाठी सोडावी लागते. आणि जो जागा विक्री करणारा असतो तो त्याची किंमत त्याच्यामध्ये गृहीत धरतो. पण जागा तुमच्या मालकीच्या आहेत. तुम्ही एवढे मोठे बंगले बांधता, कोटी 1.5 कोटीचे, काय आनंदाची गोष्ट आहे. पण असं कोणी करत नाही की मी 1 कोटीचा बंगला बांधलाय, मी 1 लाख रुपये ही जागा सुशोभित करण्यासाठी खर्च करेल. सोपं काम आहे, फार सोपं काम आहे. पण आपल्याला असं वाटतं साधारणतः सर्व सुशिक्षित समाजामध्ये असं समज आहे की जे करायचं ते सरकारने करायचं. आणि त्याच्यामधनं असे प्रश्न निर्माण होतात. पण मी तुमच्या कॉलनीच्या एका दृष्टीने खूप आभारी आहे सगळ्यांचा, राजेश्वर नगरचा, की तुम्ही माझं काम हलकं केलेलं आहे, अतिक्रमण काढून टाकलं. तर मी आता पुढे गेलो की लोक घाबरतात. काल त्या मौडगंजमधनं आझादनगरमधून निघालो, 60 फुटाचा रस्ता तरी 8 फुटाचा केला. मी तिकडून गेल्याबरोबर मला 2-3 फोन आले, अण्णा साहब इधर कुछ विचारे का तुम्हाला? अरे म्हटलं ते शॉर्टकट था इसलिए मैं गया उधर से. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती वाईट आहे. आणि म्हणून मी निर्णय केला की या आपल्या 5 वर्षात आपल्याला जे 2 कोटी रुपये दरवर्षी मिळतात आमदार फंडाचे, हे सगळे सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून वापरायचे. आणि म्हणून मी ओपन स्पेसला कोण आहे मागच्या बाजूला